हॅलो एव्हरीवन. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं हे नवीन वर्ष सुख समाधानाचं, समृद्धीचं, मनी अबंडन्सचं जावं, हे ह्या शुभेच्छा. तर आज आपण जेव्हा 2025मधून 2026मध्ये आलेलो आहोत आणि आजची एनर्जी इतकी हाय आहे आणि युनिवर्समधून इतकं अबंडन्स ब्लेसिंग आज येत असतं आणि आपण नवीन स्क्रिप्टिंग करत असतो. शॉर्ट गोल सेटिंग, लाँग गोल सेटिंग असं करत असतो. तर मला काही पर्सनली फोन कॉल्स आणि मेसेजेस आले आणि एक कॉल होता की त्यांना अर्जंटली त्यांचं गोल जे आहे ते कसं सेट करतात हेच माहिती नव्हतं. फक्त वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला गोल निवडायचे असतात असं म्हणून ते गोल लिहायचे. पण त्यांचं त्यामध्ये 10 ते 12 त्यांनी गोल निवडायचे आणि त्यातलं एकही गोल त्यांचं कंप्लीट व्हायचं नाही. तर त्यासाठी त्यांनी ठेवलं होतं, त्यांनी माझं पर्सनल काउन्सिलिंग घेतलं आणि त्यांना मग कसं करायचं हे सुद्धा सांगितलं. तर माझ्या लक्षात आलं की आपली यूट्यूब फॅमिली इतकी मोठी आहे, तर त्यांनासुद्धा याची वाट असेल. तर म्हणूनच मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आज गोल सेटिंग कसे करायचे, गोल कसे लिहायचे आणि ते अचीवसुद्धा कसे करायचे, हे आज आपण इथे बघणार आहोत. तर आपण गोल म्हणजेच काय, की आपली जी इच्छा आपल्याला मिळवायची आहे, जसं की कुणाला ₹1,00,000 पर मंथ हवे आहेत. त्यांचा पेमेंट आता ₹50,000 आहे. पण आपल्याला 1,00,000 करायचं आहे, तर ते त्यांनी गोल कसे लिहितील? ज्यांचं HRCMचं ध्येय त्यांना गाठायचं आहे, म्हणजे करिअर असेल, हेल्थ असेल, रिलेशन असेल, कुणाचं वजन कमी करायचं असेल, कुणाचं वजन वाढवायचं असेल, तर ते कशा पद्धतीने करतील? तर आपण आज बघणार आहोत की तुम्हाला स्पेसिफिक गोल निवडायचे आहेत. HRCM म्हणजे हेल्थ, मनी, करिअर आणि रिलेशन. तर आता हेल्थ असेल, तर कुणाला वजन वाढवायचं आहे किंवा कमी करायचं असेल, तर त्यामध्ये पहिले आलं पाहिजे, अचिवेबल असलं पाहिजे ते गोल. तुम्ही त्यामध्ये भावना ॲड केल्या पाहिजेत, कारण विश्वाला शब्द नाही कळत, विश्वाला कळतं त्या फिलिंग्स. तुम्ही कोणत्या फिलिंग्स देत आहात. शब्दानुसारच त्या फिलिंग्स येतात. तर शब्द हे तुमच्यासाठी आहेत, फिलिंग्स हे युनिवर्ससाठी आहेत. तर ते त्यामध्ये ॲड असायला पाहिजे. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत हेल्थसाठी, की कुणाचं निरोगी आरोग्य पाहिजे आहे, त्यांना बरं नसेल, तर त्यांनी कसं करणार. मी आनंदी आहे. आनंदी हे झालं भावना. माझं शरीर हे सुदृढ आहे, म्हणजेच त्यांनी त्यांचं शरीर सुदृढ आणि निरोगी पाहिजे आहे. त्यानंतर थँक्यू युनिवर्स, हे अशा पद्धतीने अफर्मेशन आली पाहिजे आणि हे झालं त्यांचं गोल हेल्थचं. तर त्यामध्ये तुमचे फिलिंग्स ॲड करा, भावना. त्यानंतर तुमची रचना चांगल्या पद्धतीने, कारण शब्द तुम्हाला कनेक्ट होतात. शब्द तुम्हाला कनेक्ट झाले की त्यामधून भावना निघतात आणि ते भावना युनिवर्सकडे जातात. जे तुम्ही द्याल तेच तुमच्याकडे अट्रॅक्ट होत असतं. तर या पद्धतीने सपोज कुणाचा ₹50,000 पेमेंट आहे आणि त्यांनी कसं तयार करणार. मी खूप आनंदात आहे. माझा मंथली किंवा दर महिन्याला मी ₹1,00,000 कमवतो आहे. हे मिळालेलं आहे. तुमची इच्छा ती पूर्ण झालेली आहे अशा स्वरूपात आणि थँक्यू युनिवर्स अशा पद्धतीने. कुणाचं नातं सुधरवायचं असेल तर त्यांनी कसं लिहिणार. मी खूप आनंदात आहे. माझं ह्या व्यक्तीसोबत नातं खूप सुंदर आणि प्रेमळ झालेलं आहे. अशा पद्धतीने थँक्यू युनिवर्स अशा पद्धतीने तुम्हाला बनवायचं आहे. करिअरमध्ये असणार तर मी आनंदी आहे. मला माझ्या इच्छेप्रमाणे मनपसंत गव्हर्नमेंट जॉब मला मिळालेला आहे. थँक्यू युनिवर्स. म्हणजे इतकी छोटी अफर्मेशन, त्यात तुम्ही सहज रिपीटसुद्धा करू शकता आणि हे अशा पद्धतीने गोल जर लिहिले आणि तुम्हाला स्पेसिफिक कशामध्ये काय हवं आहे, पहिले तुम्ही जसं तुमच्या इच्छा आहे तसं लिहून काढा. त्यानंतर त्याची अफर्मेशन बनवा आणि त्याची लिस्ट तयार करा आणि ती लिस्ट अशी आपल्या डोळ्यासमोर ठेवा की जेणेकरून तुम्हाला वाटेल की मला हे गोल पूर्ण करायचं आहे. आता तुमचं गोल सेटिंग हे झालं. अशा पद्धतीने गोल तुम्हाला बनवायचं आहे. गोल म्हणजेच काय, की मला पाहिजे आहे ₹2,00,000 पर मंथ, हे माझं गोल झालं. पण त्याला अचीव करण्यासाठी आपल्याला मागायचं आहे. तर युनिवर्सला मागत असताना आपण अफर्मेशन रूपात मागत असतो, राईट.
तर त्यासाठीच आपल्याला अफर्मेशन बनवली की मी आनंदी आहे, भावना झाली, त्यामध्ये जे काही तुमचं स्पेसिफिक इच्छा आहे ते मिळालेली आहे आणि त्यामध्ये ग्रॅटिट्यूडची भावना म्हणजेच थँक्यू युनिवर्स. ठीक आहे. आणि आता ते गोल सेटिंग जे आहे ते पूर्ण HRCMचं रेडी झालं. तुम्ही गोल लिहून काढले. आता तुमच्या गोलला ज्या इमेजेस तयार लागतात, जसं मनीच्या असतील तर मनीचं लावा. मनीच्या खाली लिहा की पर मंथ मी सक्सेसफुली कमवत आहे अशा पद्धतीने, किंवा मी आनंदात आहे, दर महिन्याला मी 1,00,000 रुपये कमवतो आहे, थँक्यू युनिवर्स. अशा पद्धतीने त्यामध्ये तुम्ही तुमची इमेज आणि खाली त्यामध्ये अफर्मेशन, अशा पद्धतीने हा विजन बोर्ड तयार होतो. म्हणजे पहिले गोल लिहिले, गोलला काय त्यानुसार तुम्हाला काय गोल अचीव करायचं आहे, जे बघतो, ऐकतो, स्पर्श करतो आणि ते पाचही सेन्सेसनी जे ॲक्टिवेट होतं ते म्हणजे विजन बोर्डला जेव्हा आपण अफर्मेशन आणि इमेजेस आहे ते जे बघतो ते आपल्या पूर्ण कल्पनाशक्तीमध्ये येतात, ते व्हिज्युअलाइज होतं आणि ते अचिवेबलसुद्धा होतं. फक्त हे लावून ठेवण्याने होणार आहे का? तर नाही. त्यासाठी मग तुम्ही हे आता अफर्मेशन बनवले तर त्यासाठी तुम्हाला ॲक्शन घेणे गरजेचे आहे. आणि खाली ॲक्शनसुद्धा लिहा एका पेजवरती वेगळ्या, की तुम्ही दर महिन्याला 1,00,000 रुपये कमवायचे आहेत. तर तुमचं ॲक्शन काय आहे? मग तुम्ही काय काय करणार आहात? तुमचं ज्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक क्वालिटी आहे, तुमचं गुण जे आहे त्यामध्ये तुम्हाला काम करावं लागणार, हो की नाही? डेली तुमच्या जॉबवर जावं लागणार, तिथे चांगल्या पद्धतीने तुम्हाला कार्य करावं लागणार आणि जे भावना डेली तुमचा पेमेंट वाढतोय असं जेव्हा तुम्ही व्हिज्युअलाइज करणार तेव्हा युनिवर्स तुम्हाला भरभरून असं देत जाणार. ठीक आहे. आता कुणाला नातं कुणासोबत तरी चांगलं बनवायचं आहे, कुणाला हजबंडसोबत असेल, बहीण भावासोबत असेल, कुणाशीही चांगलं बनायचं आहे, तर त्या स्पेसिफिक व्यक्तीचं नाव यायला पाहिजे. मला माझं नातं यांच्यासोबत सुधरवायचं आहे, पण त्यामध्ये स्पेसिफिक असायला पाहिजे की कुणासोबत. मग तुम्ही तुमच्या पतीसोबत जर लिहित असाल तर त्यांचं नाव त्यामध्ये टाकायला हवं की मी आनंदी आहे, माझे ह्या व्यक्तीसोबतचे नाते खूप सुंदर आणि प्रेमळ झालेले आहे, थँक्यू युनिवर्स. आणि मग त्या दोघांचा तुम्ही एकत्र इमेज काढा किंवा फोटो काढा आणि ते विजन बोर्डवर लावा आणि खाली ती अफर्मेशन लिहा. तुम्ही जे बघाल, ऐकाल, बोलाल, रिपीट कराल आणि ते स्पर्श आणि जेव्हा व्हिज्युअलाइज करता, कल्पना करता, तेव्हा ते पाचही सेन्सेस जेव्हा ॲड करतात त्या गोष्टी ते पूर्ण होतात. आणि ह्यासाठी ज्या काही ॲक्शन लागतात त्या ॲक्शन एव्हरीडे, कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य आणि प्रयत्न करत राहायचे आहे. प्रयत्न म्हणजेच काय की ॲक्शन घ्या, ज्याला जी गोष्ट हवी आहे. म्हणजेच नात्यासाठी काय आहे, ग्रॅटिट्यूड लिहा, हिलिंग द्या, पॉझिटिव्ह थॉट्स पाठवा, म्हणजे काय होईल ते येणार तुमच्याकडे. ओके. ह्या पद्धतीने तुम्हाला गोल सेटिंग करायचे आहे. गोलच्या नुसारच तुम्हाला इमेजेस क्रिएट करायचे आहे. गुगलवरून घ्या किंवा तुमच्या जे काही फोनमध्ये फोटो आहे ते डाउनलोड करा, इमेजेस काढा आणि विजन बोर्डवर लावा आणि सकाळला ते म्हणा. ते सकाळी आणि हे म्हणायचं कधी, किंवा गोल तुम्ही जे आता अफर्मेशन गोलच्या बनवल्या आहेत ते म्हणायच्या कधी? सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्याच्या पूर्वी. का म्हणायचं असं? कारण सबकॉन्शियस माइंड त्याच वेळेला ॲक्टिवेट असतं. ठीक आहे. आणि त्यानुसार जेव्हा तुम्ही ॲक्शन घेता, सातत्य ठेवता, कन्सिस्टन्सी ठेवता आणि गोल आणि तुमचं व्हिज्युअलायझेशन आणि विजन बोर्ड बघता, तर त्या गोष्टी तुमच्याकडे अचिवेबल होतात. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही गोल सेट करा, विजन बोर्ड बनवा आणि हे नवीन वर्ष संपूर्ण तुम्हाला जे काही अचीव करायचं आहे ते नक्कीच अचीव करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असणार तर जरूर चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा. आज जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. आणि आज 1-1 पोर्टलसुद्धा आहे, तर तुम्ही तुमची विशसुद्धा लिहून ठेवू शकता. तुम्ही 11 विश घेऊ शकता किंवा 1 विश घेऊन त्याला एक पेजमध्ये लिहून तुम्ही युनिवर्सला ते सरेंडर करा की ती मिळालेली आहे. या पद्धतीने. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.